असे बरेच लोक आहे, खेड, आंबेगाव, जुन्नर ह्या पट्ट्यातले असे बैल्यामुळं माहिले ओळख झाली. आणि ती मैत्री अशी की त्यांना फोन केला की दादा मी आलो इथं, मला हे प्रॉब्लेम झालाय, लगे आला 2 मिनटं. अख्खं ढगाळ वातावरण आहे राव, असं अंग दुखतं अख्खं माझं पण. आणि असं एनर्जी असं वाटत नाही. मुळगी म्हणला 3 3:30 नंतर मुळगींचे फसला गेल्यात ते. 7ला पण परत झोप आली राव, लेट उठलो राव. आता आहे ना मग करणं जास्त कष्ट होतात राव, जरा मॅनेजमेंट नाही बसत नाही का. हे इंटरव्ह्यू आले, हे आपले इंटरव्ह्यू घेतात. ह्यांचा मिनी पॉडकास्ट आहे इंस्टाग्रामवर. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर DM केला त्यांना आपण यांना त्यांना शूट घ्यायचं आपल्या विमोचं आणि लक्ष्मीचं. नाही तर आपले इंटरव्ह्यू स्टार्ट होईल यांचा मिनी इंटरव्ह्यू होईल सॉरी. उपासन आता 11:20 आल्यात. आता आपण गोळ्या वेळे घेतल्या तर निघालोय घरी. आमदार खोलतो बस चल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजल्यात. जस्ट मी आता गोठ्यात आलो. आज ना सकाळ गोठ्यावर मी साधारण 8:30 वाजता आलो असतो. लवकर उठलो होतो मी 7:30ला. 7ला पण परत झोप आली राव, लेट उठलो राव. आता आहे ना मग करणं जास्त कष्ट होतात राव, जरा मॅनेजमेंट नाही बसत नाही का. थोडंसं तो शेटला जरा व्यवस्थित टायमिंग दिला ना, मग मी टायमिंग शेड्यूल बरोबर बनवणार. आणि त्यानंतर हॉटेलवर पण थांबता येतं, बाकी दुसरे पण काम करता येतं. आता इथं येऊन कुठे बसून जॉईन नाही केलेली, त्याला आज काही करून जॉईन करायचे. गिन्नी गावात आणलेलं आहे मी, वाळून जाईन नाही तर ते आज 100% करायला नाही त्याला. परत दादाच्या गोळ्या संपल्यात, त्या नेमकं जायला लागेल तर मेडिकलला, ते डॉक्टरांकडे जाऊन यायला लागेल, ते गोळ्या घेऊन यायला लागतील. आता यांना चक्कर मारा यायलाच लागत असे. खाऊन टाकलं मग कशी सकाळ टाकलेलं, थोडं परत टाकून जायला यांना. आणलं जर 10:30 वाजल्यात. आता निघालो मी, आपल्याला अकोटेला जायचं सोय तर आज हॉस्पिटल. अरे फक्त हॉटेल थोडा एक चार्जर घ्यायचा, आपला चार्जर राहिला रात्री इथंच. मोबाईल चार्जिंग नाही माझा नेमका एक, ते चार्जर घेऊन निघून जाऊ पुढं. चार्जर घेऊन राहिलं रात्री, मोबाईल चार्जिंग नाही झाला. शेटरचं काम केलंय ना, अख्खं घाण पडली, साफसफाई करायला लागली. एक कांद्याची गोळ आणली ऋषीची, आपल्या मित्रांनी टाकलेली. शेटर पूर्ण नीट केलं यांनी, खालीवर होते का नाही, या साईडला नट लावला का नाही बाईंनी. ओके बरोबर आहे. years later. उपासन आता 11:20 आल्यात. आता आपण गोळ्या वेळे घेतल्या तर निघालोय घरी. मुळीक शेटला फोन लावून दे पाहिजे, कुठे मशीन सेटअप करून घेऊ. त्यांना म्हणलं आज काही करा मला करून द्या बा. आता ते गिन्नी घासण्याला लय गाणी ती, एवढं जाड चांगलं ठोकळं खाली नाही का. ते खोड असतं ना ते खाली, ते खाताच येणार नाही दोघांना. ते कुठे केल्याशिवाय पर्याय नाही त्याचा. आणि मका अजून भेटली नाही रे, मका भेटली नाही अडचण नाही येणार. मकाचं नियोजनच लागा नाही ड्या. बरं पावसाळ्यात मका चारली, पण आत्ता मका नाही नेमकं उघडली. जवळपास आता 12 वाजल्यात. जस घरी मी पोचलो. घरी पोचून 10 गोळ्या वेळेला आणल्या सगळ्या. चहा घेऊन परत जाऊ खाली गोट्यात. चहा केलाय. आज अख्खं ढगाळ वातावरण आहे राव, असं अंग दुखतं अख्खं माझं पण. आणि असं एनर्जी असं वाटत नाही. मुळगी म्हणला 3 3:30 नंतर मुळगींचे फसला गेल्यात ते. त्यानंतर आपल्याला एक जण येणार आहे तर ना, ते इंस्टाग्रामवर एक जण रील टाकते नाही का, त्याने मला कॉन्टॅक्ट केला तर इंस्टाग्रामवरून. तो येणार आहे काहीतरी, त्याला काहीतरी शॉर्ट रील बनवायची असं काय समथिंग. त्या डोक्यात काय मला नाही माहिती. तो आल्यानंतर त्याचं एक करायचं आहे. नंतर आपल्या हॉटेल जायला लागेल परत. गिरणी गावात आणून कापून आणलेलं आपण सगळं कालच. त्या सगळ्याची कुट्टी पाडायची खाली जे टाकले ना, ते कुट्टी पाडून टाकायला लागेल. नाही त्या नाही खराब होईल, त्या गरम होते ना ते गावात खाली पाडल्यावर. बरोबर. मका पण बघायला तर मका जुगाडच व्हायना राव, लय शोधतोय मी.
1 hour later. बस आता 12:30 वाजल्यात. घरून चहा बी पिऊन गावात चाललोय. आपल्याला ना राईसचं आहे ना भांड आणायचे मोठं. प्रॉब्लेम काय आला माहिती, आपलं कस्टमर वाढल्यात, आपल्याला क्वांटिटी पण वाढवायला लागली आता. त्याच्यामुळे आहे ना ते परचेस करायचं आपल्याला. ते एक घ्यायचं आणि पार्सलचं एक मोठं घ्यायचं, नाही का असं ते प्लास्टिकचं असतं ते पार्सल मीटर टाकतात ते पण बघू. मारवाडी काय आहे गावात भांड्याचं दुकान आहे तिथे एक, त्याच्याकडे चौकशी करायला लागेल सगळी. बाकी अदरवाईज सगळं सामान आपण घेतलेलं आहे. बड़ा वाला दो, जितना बड़ा होगा उतना बड़ा. सबसे बड़ा? हाँ सबसे बड़ा दिखाओ कितना है. बड़ा वाला मेरे पास है नहीं. तुम्हारे पास जो है दिखाओ. ब्लू कलर का निकाला था ना आपने. ब्लू कलर का बहुत बड़ा है. वो पार्सल का है अपने पास, प्लास्टिक का, चाइनीज में लगता है वो. चलो मेरे साथ गोडाउन में. 2000 years later. पातेला आणलं, पण पातेला लय मोठं आणलंय. डायरेक्ट केटरिंग वाल्याचं पातेला आणलंय. या ऋषी शेठ पातेला घेऊन आलो होतं केवढं मोठं. कशाला आणलं होतं ते? अरे ते बारीक आणलं लावलं त्यांनी, मला लय मोठं आणलं. ते चेंज करायचे परत. हा गावातून 1700 रुपये घेतले मग मारवाडीनी. नाही अलीकडे. हा बे ऋषी पातेला मोठं घेतलं आपण, ते चेंज करा त्याच्याकडून. किलो करना 1945 ना. एवढी काय घ्यायची तुला? 2 किलो चाहिए. 2 साल पीछे आ गए तो आजादी के. इसका देखो कितना होता है. कैसे रुपए दिया था अपने को? मतलब 1200 रुपये इसका हुआ था. हाँ नहीं 1200 नहीं 1700 रुपये किलो लगाया था, तो 1750 हो रहा था. अरे 1250, तो आपने थोड़ा डिस्काउंट करो. हम दर खोल दो बस चल. 2000 years later. हे इंटरव्ह्यू वाले हे आपले इंटरव्ह्यू घेतात. ह्यांचा मिनी पॉडकास्ट आहे इंस्टाग्रामवर. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर DM केलता, त्यांना आपण यांना त्यांना शूट घ्यायचं आपल्या विमोचं आणि लक्ष्मीचं. नाही तर आपले इंटरव्ह्यू स्टार्ट होईल यांचा. मिनी इंटरव्ह्यू होईल सॉरी. मैत्री होती. मैत्री घाटात ज्यावेळेस नियोजन होतं एकामुळं होतं. कारण बैल वैयक्तिक बैल मला नियोजन नाही करता येत. ती बाकीची पोरं असतात ती नियोजन करतात, मग ती जोडावतात. असे बरेच लोक आहेत खेड, आंबेगाव, जुन्नर ह्या पट्ट्यातले, असे बैल्यामुळं माहिले ओळख झालीत. आणि ती मैत्री अशी की त्यांना फोन केला की दादा मी आलो इथं, मला हे प्रॉब्लेम झाला आहे, लगे आला 2 मिनटं. तो नाही तर दुसऱ्या पाठवणार. मग हे कॉन्टॅक्टमुळं एकमेकामुळं आपल्याला कधी अडचण आली तर येतात मदतीला. आम्ही आपले पोर आहे दोघं, हे आपले जरा इंटरव्ह्यू घ्यायला आलते बेसिकली इंस्टाग्रामला एक छोटासा. यांचं चॅनलचं नाव काय तुमच्या? सिद्धेश सोबत. ओके. कारण मी यांचं रील बघितली त्यावेळेस मला कळलं की नाही यांचं ना जे बोलण्याचं हे ना आणि नाही का ते त्यांची स्क्रिप्टिंग आहे ती खरं रॉ वाटली मला. सेम लल्लन टॉप सारखी वाटली. द लल्लन टॉपचं युट्यूबला चॅनल आहे त्यांचं, मी कायम त्यांचं पॉडकास्ट बघत असतो. त्यात सेम 2 पोरांचा कॉन्टेंट वाटला मला. तुम्हाला बघायचं असेल ना तर त्यांचा मी ना हँडलचा हे देतो, लिंक देतो आणि मी स्टोरी मिटवतो तुमचा. सगळे बैलगाड्यावाले बघतील तुमचं. 2:20 आल्यात. चाकणवरून पोर आलते ना, त्यांचा जरा पॉडकास्ट टाईप इंस्टाग्रामला चॅनल आहे आणि त्यानंतर युट्यूबवर पण म्हणले आम्ही जाणार आहे. त्यांचा राव सेम कॉन्टेंट लल्लन टॉप सारखं आहे, सेम काहीच फरक नाही. एवढं जबरदस्त कॉन्टेंट आहे ना राव. त्यांना मी आता सोबत घेऊन चाललोय. आपलं हॉटेल पण दाखवू. त्याला म्हणलं तुम्हाला ते पण दाखवता येईल. आमच्या मुन्नाचा फोटोला आम्ही व्यवसाय ते जागी ती पण बघा म्हणलो. ते सोबत येतात माग. पाऊस यायला लागला राव. ती पोरं गेली, त्यांना आपलं हॉटेल दाखवलं. त्यांना म्हणलं बघा आमच्या मुन्नाचा फोटो लावला इथं मी. अचानक पाऊस आला, येडा पाणी झालं. लय गरम होत होतं आज. पाऊस पडला बरं झालं, गरम जास्त होत होतं. वाट्यातलं सगळं उरकलेलं आहे, फक्त आपल्याला भीमाला आणि लक्ष्मीला आत बांधलं. मग मी लावून झालं बरं झालं. काय राशीच बरं त्यांना हे लागलं असतं पाणी बाहेर असं या साईडला पडलं असतं ना. फक्त आपल्याला आहे ना पुट्टी करायची आज. लगेच निघावं ते ना बाहेर येते, ते पुट्टी करून ठेवायला लागणार त्याची. बाकी आपला सेटअप आता रेडी होतोय. 1 hour later. कुट्टी मशीन जॉईन करायची मुळी साहेब आहे त्यात. पाऊस पडला आता अख्खं आहे ना गिरणी गावात वरला आलं इथे.
आता कुठे पाडायला ना ते पण खराब व्हायचं डायरेक्ट. या दोघांना रात बांधून घेऊ तिकडं वरती. शेट तुमच्या पायाचं पाणी धुवून प्यायला पाहिजे, त्याशिवाय तू पर्याय ना आम्हाला. तुम्ही काय करून द्या ना लवकर. आता डायरेक्ट सगळं झाल्याशिवाय पळू नका, झाल्याशिवाय पळायचंच नाही इथं. काय नाही काय नाही नाही आज करून जावं सगळं. आता हे बघा हे जर सडलं ना, नाही हे सडलं ना तर अवघड होईल आमचा खेळ. हे आणायला ना लय टांग वाटली ते गिन्नी गावात. या तुम्ही एकदा व्हायला गळून गिन्नी गावात व्हायला या एकदा, मग जन्म होईन. लई टांग पाटती. तिकडे काहीच नाही करायचं, सगळं इकडेच घ्या अख्खं. तिथलं ते काहीच ठेवू नका, सगळे या बोर्डा लावून टाकायचं. शाबाश. सापडतंय का इथं असं बघा. मला वाटलं ती सर्व्हिस केबल डायच्या आली असेल. ती सर्व्हिस केबल तिथे ठेवून जॉईंट मारलेत ना. हो इथून सगळं झालं ना. बंद करा ना फॅन. थांबा कडपुट्टी जॉईन करा ना फक्त. हा आयला कुठं आहे ह्याचं कनेक्शन दुसरीकडे दिलंय काय. हा हे दोन्ही नाही फॅन. ओके थांबा जॉईन मारला याला, मारा ना जॉईन बघू याला ते मोटरला.